बघा, प्रॉब्लेम नंबर 2 आपण सॉल्व्ह करून घेणार आहे आणि 3 सुद्धा. एका प्रॉब्लेम मध्ये 2, त्यामुळं आपण लवकर लवकर सुरू करणार आहोत. मिस्टर अभिषेक इज अन अकाउंटंट. मिस्टर अभिषेक एक अकाउंटंट आहे. इज अ कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरी. एका सहकारी शुगर फॅक्टरीमध्ये तो अकाउंटंट आहे ऑफ नागपूर. ही फर्निश, त्याने आपल्याला माहिती दिलेली आहे. फॉलोइंग डिटेल्स हिज सॅलरी फॉर फायनान्शियल इयर 2000, इयर एंडिंग 31 मार्च 2021. आता बेसिक सॅलरी दिलेली आहे 10,000 रुपये पर मंथ. ही फुल्ली टॅक्सेबल असते का एक्झम्पशन असते याला काय? बोला. टॅक्सेबल असणार आहे. त्याच्यानंतर डीए 40% ऑफ बेसिक सॅलरी. बघा, 40% ऑफ बेसिक सॅलरी आणि नॉट ऍडमिसेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट म्हटलंय, म्हणजे रिटायरमेंट बेनिफिट साठी नाही. हा फुल्ली टॅक्सेबल असतो. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स ₹1000 पर मंथ. हा काय असेल? टॅक्सेबल असेल का एक्झम्पशन असेल याला? काल पण आपला एंटरटेनमेंट अलाउन्स आला होता, आठवतंय का? पहा. बोला. सर टॅक्सेबल. व्हेरी गुड. काय असणार आहे तो? पूर्णचे पूर्ण टॅक्सेबल असणार आहे. एंटरटेनमेंट अलाउन्स पूर्णचे पूर्ण टॅक्सेबल. चला पुढे जाऊया. तो पर मंथ दिलाय का पर ॲनम दिलाय? पर मंथ दिलाय, टॅक्सेबल लिहिणार आपण त्याला. त्याच्यानंतर सिटी कॉम्पेन्सेंटरी अलाउन्स, त्याला सीसीए म्हणतो, हा सुद्धा पूर्णचे पूर्ण टॅक्सेबल आहे. मेडिकल अलाउन्स हा सुद्धा पूर्णचे पूर्ण टॅक्सेबल आहे. एम्प्लॉयर अँड हिज ओन कॉन्ट्रीब्युशन. बघा, एम्प्लॉयर म्हणजे कोण? मालक का कर्मचारी? मालक. बरोबर. एम्प्लॉयर अँड हिज ओन कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड इज 15% ऑफ बेसिक सॅलरी. 15% कशाच्या? बेसिक सॅलरीच्या कॉन्ट्रीब्युशन आहे. आपण फक्त एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन घेतो. रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड आहे हा आरपीएफ. 15% काय आहे त्याच्यासाठी? बेसिक सॅलरीच्या असणार आहे. ते बेसिक सॅलरी आपल्याला पाहावी लागणार, त्याच्या 15% काढावं लागणार आहे. जर या ठिकाणी बेसिक हा शब्द जर नसता तर काय होईल हे मी पुढे तुम्हाला सांगेल, पण त्यांनी 15% ऑफ बेसिक सॅलरी म्हटली. याला एक्झम्पशन आहे. 3 अमाऊंट आहेत की त्या एक्झम्पशन साठी आपण कॅल्क्युलेट करणार आहात. ज्यावेळेस वर्किंग नोट प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करेल त्यावेळेस मला ते तुम्ही सांगायचंय. याला एक्झम्पशन आहे. त्याच्यानंतर ही प्रोव्हाइड विथ अ कार. बघा, आता त्याला कार फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली. हॅव्हिंग अ क्युबिक कॅपॅसिटी ऑफ इंजिन 18cc, 18cc ला अंडरलाईन करायचं. बाय फॅक्टरी. बाय फॅक्टरी म्हणजे कोणाची कार आहे? कंपनीची कार आहे, त्याला अंडरलाईन करा. ऑल एक्सपेन्सेस इन्क्लूड ड्रायव्हर सॅलरी. सगळे एक्सपेन्सेस म्हणजे रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस आणि ड्रायव्हर सुद्धा आहे, ड्रायव्हरला सुद्धा अंडरलाईन करा. सॅलरी आर मीट बाय द फॅक्टरी. फॅक्टरी म्हणजे कोण? कंपनी. फॅक्टरी म्हणजे कोण? कंपनी. द कार इज यूज फॉर ऑफिशियल ॲज वेल ॲज प्रायव्हेट पर्पज. यूज ऑफ कार हे सुद्धा काय आहे? ऑफिशियल ॲज वेल ॲज प्रायव्हेट पर्पज आहे. हा आहे परक्युजिट्स आणि याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आपल्याला, वर्किंग नोट करणार. याला एक्झम्पशन आहे. कसं करायचं ते सांगाल तुम्हाला. ही इज ऑल्सो प्रोव्हाइडेड विथ अनफर्निश्ड अकोमोडेशन. IMP आहे हे. अनफर्निश्ड म्हणजे फर्निचर असलेलं का नसले हो. मी अख्खं लेक्चर घालवलं होतं याच्यावर. मी तुम्हाला त्यासाठी म्हटलं होतं की खूप इम्पॉर्टंट आहे. अनफर्निश म्हणजे फर्निचर असेल का नसेल घरामध्ये? नसेल. बरोबर. फर्निचर नसलेले. काय नसलेलं? फर्निचर नसलेलं. म्हणजे त्याला घर जे दिलेले ते काय? अनफर्निश्ड अकोमोडेशन विच एम्प्लॉयर चार्ज ₹500 पर मंथ. आता त्याला घर राहायला दिले एम्प्लॉयरनी, पण त्याच्या बदल्यात एम्प्लॉयर त्याच्याकडून म्हणजे कंपनी त्याच्याकडून ₹500 चार्ज घेते. म्हणजे काय करते? रेंट घेते. त्याला अंडरलाईन करून ठेवा. रेंट रिकवर्ड बाय एम्प्लॉई असं म्हणतो आपण त्याला. द फेअर रेंट ऑफ द हाऊस इज ₹24,000 पर मंथ. ते महिन्याचं फेअर म्हणजे काय? गृहीत भाडं.
किती आहे? 24,000 रुपये आहे. हे काय आपण विचारात घ्यायचं नाही पूर्ण वर्षाचं. द हाऊस इज ओन बाय द एम्प्लॉयर. हाऊस कोणाच्या मालकीचं आहे? हाऊस कोणाच्या मालकीचं आहे? कंपनीच्या मालकीचे. द प्रेझेंट पॉप्युलेशन ऑफ नागपूर. आणि हे कुठं शहर आहे? कुठं हा नागपूरमध्ये काम करतो ना? नागपूरचं पॉप्युलेशन दिलंय त्यांनी 4 लाख. बरोबर? त्या ठिकाणी हे पॉप्युलेशनला एक अंडरलाईन करून ठेवा. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन अक्युमुलेटेड बॅलन्स ऑफ आरपीएफ. इंटरेस्ट ऑन आरपीएफ आहे 13% पर ॲनम इज ₹26,000. 13% इंटरेस्ट भेटले रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंडवर. याला सुद्धा एक्झम्पशन आहे. त्याच्यानंतर हे 8 नंबरची जे आहेत त्याला सुद्धा एक्झम्पशन आहे. ही इज पेड अ प्रोफेशनल टॅक्स ₹2,500. हे कुठं घेतो आपण? व्हेरी गुड. डिडक्शन अंडर सेक्शन किती आहे धनश्री? 16. व्हेरी गुड. 16. कम्प्युट द टॅक्सेबल इन्कम फ्रॉम द सॅलरी फॉर द असेसमेंट इयर 2021-22. आणि त्यांनी या ठिकाणी एक नोट दिली कंसात. ही हॅज नॉट एक्सरसाइज द न्यू टॅक्सेशन रिझिम अंडर सेक्शन 115 BAC. तर हा न्यू रिझिम जो आहे टॅक्स रिझिम तो आपल्या होत नाही या ठिकाणी. त्यांनी तो वापरलेला नाही. म्हणजे आपल्याला नॉर्मल वे मध्ये त्याचं इन्कम कॅल्क्युलेट करायचंय सॅलरी पासूनच. तर हा प्रॉब्लेम जो आहे मार्च 2002 साली परीक्षेला आलेला होता पुणे युनिव्हर्सिटीला. सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. एक नवीन पेजवर पूर्ण सुरू करूया आपण. सर्वांनी लिहून ठेवलाय का प्रॉब्लेम? ठेवल्याशिवाय कळणार नाही. मी कसं ड्रॉ करतोय त्या पद्धतीने ड्रॉ करा सर्वांनी. त्याला आता जागा जरा जास्त लागणार आहे. कालचा छोटा होता, फर्स्टच प्रॉब्लेम होता ना, त्यामुळे तो छोटा होता. आवाज येतोय कुणाच तरी? कॅमेरा माईक बंद करा गिरिजा. दोनच सेकंद फक्त. ड्रॉ झालं की सुरू करू आपण. ओके. चला, नाव काय आहे त्याचं? मी कॉलमला नाव देतो. पर्टिक्युलर्स. ज्याचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं त्याचं नाव काय आहे? मिस्टर अभिषेक. मिस्टर अभिषेक लिहा. कम्प्युटेशन, हे वाक्य लिहायचं बरं का. कम्प्युटेशन आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय? टॅक्सेबल इन्कम. टॅक्सेबल इन्कम. इन्कम कशापासूनच? फ्रॉम सॅलरी फॉर द असेसमेंट इयर. काय सांगितले त्यांनी? फॉर द AY असेसमेंट इयर 2021-22 या वर्षीचं कॅल्क्युलेट करायचं आहे. चला, आता एवढंच आहे. याच्यामध्ये आता जे वर्किंग नोट वगैरे कराव्या लागणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक पेज जागा सोडा. पेजला आता मागं पुढं बघायचं नाही. बघा, फर्स्ट दिलंय त्यांनी बेसिक सॅलरी फुल्ली टॅक्सेबल आहे. बरोबर ना? फुल्ली टॅक्सेबल आहे ना? हो सर.
आपण येणार आपल्या पर्टिक्युलर कॉलम कडे आणि त्या ठिकाणी फर्स्ट तुम्ही त्याला नंबर द्या, स्टार मार्क करा, काय केलं तरी चालतंय. बेसिक सॅलरी, बेसिक सॅलरी किती हजार रुपये त्याला? 10,000. 10,000 10,000. पर मंथ आहे ना, म्हणजे पूर्ण वर्ष, एक महिन्याची, पूर्ण वर्षाची. 10,000 गुणुले 12 किती येते? 1,20,000. व्हेरी गुड. 1,20,000 फुल्ली टॅक्सेबल आहे. आउटरला लिहून टाकायचे 1,20,000. याच्यामध्ये कोणाला काय अडचण, कसं कॅल्क्युलेशन आलं, काय सोपं आहे. नेक्स्ट पहा काय बघा, डीए 40% ऑफ बेसिक सॅलरी, 40% बेसिक सॅलरीच्या आहे आणि रिटायरमेंट बेनिफिट साठी नॉट ऍडमिसेबल आहे, म्हणजे तो रिटायरमेंट बेनिफिट साठी नाही आहे. मी येतोय पर्टिक्युलर कॉलम मध्ये आणि त्या ठिकाणी लिहितोय डीए फुल्ली टॅक्सेबल आहे. 40% ऑफ बेसिक सॅलरी. आता सॅलरी किती आहे? 1,20,000. त्याच्या 40%, 12 के 12, 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48. किती हजार येईल तो? 48. कसा काढला? 1,20,000 रुपये पूर्ण वर्षाची सॅलरी, त्याला 40% काढले तर तो किती येतोय? 48,000. आणि कंसात असं लिहा, नॉट फॉर आरबी. आरबी मीन्स काय? रिटायरमेंट बेनिफिट. हा रिटायरमेंट बेनिफिट साठी आहे का? नाही. म्हणून आपण काय म्हटले? नॉट फॉर रिटायरमेंट बेनिफिट. झालं 2 नंबर. याची इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? सर्वांनी सोबत राहायचं, मागं कोणीही राहायचं नाही. त्याच्यानंतर आहे एंटरटेनमेंट अलाउन्स, फुल्ली टॅक्सेबल आहे. या आपल्या पर्टिक्युलर कॉलम कडे आणि त्या ठिकाणी लिहा एंटरटेनमेंट अलाउन्स. एंटरटेनमेंट अलाउन्स किती रुपये एंटरटेनमेंट अलाउन्स? 1,000. 1,000 पर मंथ आहे का पर ॲनम आहे? पर मंथ. पर मंथ आहे, म्हणजे वर्षात महिने असतात 12, तर वर्षाचा किती होईल टोटल? 12,000 रुपये मी घेतले आउटरला. कळले 12,000 कसे काढले? ओके, चला. देन आफ्टर नेक्स्ट पुढे जाऊया. अरे ये ना बाबा बॅक पेजला. हा, पुढचा आयटम आहे सिटी कॉम्पेन्सेंटरी अलाउन्स, इन शॉर्ट CCA. 200 पर मंथ, पूर्णच्या पूर्ण टॅक्सेबल आहे असा घ्यायचा. लिहायचं CCA. मी शॉर्ट मध्ये लिहितोय, तुम्ही सिटी कॉम्पेन्सेंटरी अलाउन्स किती रुपये पर मंथ? 200. 200 गुणुले 12 किती आउटरला? 2,400. 2,400. व्हेरी गुड. त्याच्यानंतर मेडिकल अलाउन्स 5,000 पर ॲनम, पूर्णच्या पूर्ण टॅक्सेबल आहे असा घ्या. मेडिकल अलाउन्स, मेडिकल अलाउन्स पूर्णचे पूर्ण टॅक्सेबल आहे. किती रुपये भेटतोय? 5,000 रुपये. प्रत्येक महिन्याला का वर्षाला आहे तो? वर्षाला. वर्षाला आहे. मग डायरेक्ट आपण आउटरला घेतलाय. काही जण इथं फसतात. काय, आता इथं पर मंथ दिले, प्रत्येक ठिकाणी पर मंथ कॅल्क्युलेशन करतात, मग 5,000 गुणुले 12 करणार, 60,000 रुपये घेणार. चुकला. तर अशी चूक करायची नाहीये. देन आफ्टर नेक्स्ट बघा, एम्प्लॉयर अँड हिज कॉन्ट्रीब्युशन टू रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड इज 15%. आता एम्प्लॉयरचं आणि त्याचं स्वतःच हिज ओन कॉन्ट्रीब्युशन, ओन म्हणजे स्वतः पैसे घातलेत, हा सॅलरीचा भाग आहे का त्याच्या?
स्वतः त्यांनी आता स्वतःच्या पगारातनं कॉन्ट्रीब्युशन केले रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड मध्ये, स्वतः केलेलं. एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या सॅलरीचा भाग नाही, हिज ओन कॉन्ट्रीब्युशन त्याच्या सॅलरीचा भाग नाही. पण एम्प्लॉयर म्हणजे मालकाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे 15% आहे. म्हणजे थोडक्यात काय, जी बेसिक सॅलरी आहे त्याच्या 15% जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते त्याचं आहे आणि 15% कशाचं आहे, मालकाचे. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचे, त्यांची बेसिक सॅलरी 20,000 आहे, बरोबर. 20,000च्या 15% जर कॅल्क्युलेट जर केलं आपण तर ते किती येते बघा, माझ्या अंदाजे 18,000 येते. किती? 18,000. तर 18,000 आरपीएफचं कॉन्ट्रीब्युशन, कशाचे, रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंडचं कॉन्ट्रीब्युशन आहे. याच्यामध्ये मालक म्हणजेच कोण, एम्प्लॉयर, याचं 18,000 आहे आणि कोणाचं, कर्मचारी म्हणजे एम्प्लॉई म्हणजे ओन ते स्वतः, त्याचं 18,000 आहे. 18 याचे 18 आणि याचे सुद्धा 18,000 आहेत, कर्मचाऱ्याचे सुद्धा. असं टोटल कॉन्ट्रीब्युशन आहे एम्प्लॉयर्स प्रॉव्हिडंट फंड मध्ये 36,000, बरोबर ना. 18 दुनी 36, किती, 36,000. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची, कर्मचाऱ्याने स्वतः त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन केलेलं हे काय त्याच्या सॅलरीचा भाग नाही, तो त्याच्या उत्पन्नातून तिथं कॉन्ट्रीब्युशन करतोय, नाही. पण मालक त्याच्या वतीने जर 18,000 करत असेल, हा त्याच्या सॅलरीचा भाग आहे ना, त्याचा इन्कमचा भाग आहे सॅलरीच्या. मग हे आपल्याला काय करावं लागेल, टॅक्सेबल करावं लागेल. पण टॅक्सेबल करत असताना याच्या संदर्भात मी तुम्हाला लिहून दिलं होतं, रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड 3 अमाऊंट आहेत, त्या 3 पैकी एक कमी अमाऊंट आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. तर मला त्या 3 अमाऊंट सांगा. काय सांगा. बदल करा. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ चं एक्झम्पशन कसं आहे ते सांगा मला. येईल का सांगायला, नसेल येत तर चला मी सांगतो. पहा, आधी लिहा तुम्ही, मी काय सांगतोय त्या पद्धतीने. पहा, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ 15% ऑफ बेसिक पे, कंसात 1,20,000 गुणुले 15%, 18,000 येते का बघा, 1,20,000 गुणुले 15%, 18,000 येते, बरोबर. ते 18,000 इनरला लिहा सर्वांनी. 18,000 रुपये काय लिहा, इनरला लिहा. लिहिलं का, झालं की इथपर्यंत सर्वांचं. हो सर. ओके ओके. आता याला म्हणा लेस एक्झम्पशन. लेस एक्झम्पशन कंसातल्या सी वर्किंग नोट नंबर फर्स्ट. वर्किंग नोट नंबर 1 आणि सेकंड पेज, एक नवीन पेज वर जा आणि त्या ठिकाणी नंबर वर्किंग नोटला नाव द्या, नंबर 1 ची वर्किंग नोट. कॅल्क्युलेशन ऑफ exempted amount of
RPF रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड. याच्यामध्ये 3 अमाऊंट आपल्याला घ्यायचे होते. फर्स्ट, तीन अमाऊंटच म्हणतोय, सॉरी. याच्या ठिकाणी ह्याची वर्किंग नोट करायची गरज नाहीये, पण करतो मी. तुम्हाला सांगू, वर्किंग नोट लिहून घेत, त्याला काय हरकत नाही. मी तुम्हाला एचआरएचं सांग डोक्यात घेऊन चाललोय. सॅलरी इज इक्वल टू, सॅलरी इज इक्वल टू, सॅलरीची डेफिनेशन सांगा 3 आयटम वाली. बेसिक सॅलरी प्लस DA प्लस DA. व्हेरी गुड. DA ला कंसात काय लिहायचंय का? पर्सेंटेज. रिटायरमेंट बेनिफिट ऑब्लिक पर्सेंटेज प्लस कमिशन. बरोबर. आणि याला सुद्धा आपण कंसात पर्सेंटेज म्हणतो. आता बघा, आपल्याला सॅलरी बेसिक पे किती पूर्ण वर्षाचा? 1,20,000. बरोबर. DA रिटायरमेंट बेनिफिट साठी आहे का? पर्सेंटेज मध्ये दिलेला आहे. पहा, पर्सेंटेज मध्ये दिलेला आहे त्यांनी DA. बघा या ठिकाणी DA पर्सेंटेज मध्ये दिला तर आपण घेतला असता, जर हे कंसातलं वाक्य त्यांनी दिलं नसतं आपल्याला. पण कंसात दिलंय त्यांनी की नॉट ऍडमिशेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट, म्हणजे DA आपल्याला घ्यावा लागेल का सॅलरी मध्ये? आता नाही, म्हणजे तो नॉट ऍप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर कमिशन, कमिशन कुठं दिलंय का? बघा प्रॉब्लेम मध्ये कुठंच कमिशन नाही आयटम, कमिशनच दिलं नाही. म्हणलं कमिशन घेणार का आपण? नील. बरोबर. तर आपली सॅलरी किती येईल बघा? 1,20,000च येईल. आणि ह्या 1,20,000वर एक्झम्प्टेड अमाऊंट आहे. एक्झम्प्टेड अमाऊंट इज इक्वल टू 12% ऑफ सॅलरी. आठवते का बघा? सॅलरीचे किती? 12%. बरोबर. मग 1,20,000 गुणुले 12% किती येतं एक्झम्पशन अमाऊंट? सांगा बरं. 14,400. किती ती? 14,400 रुपये येते. 14,400. हे 12% एक्झम्पशन आहे. आता मी प्रॉब्लेम मध्ये येतोय आणि काय करतोय, या ठिकाणी थोडस दुरुस्ती अशी करतोय की लेस एक्झम्पशन जे म्हटलंय ना, लेस एक्झम्पशन हे जरासं पुसतो आणि या ठिकाणी लिहितो लेस एक्झम्पशन ऍट 12% ऑफ सॅलरी आणि कंसात लिहितो सी वर्किंग नोट नंबर 1 हे कंसात लिहितो. आणि अमाऊंट बघा एक्झम्पशनची किती? 14,400 रुपये. ते 18,000 वजा केले तर आउटरला किती येतील? 3,600 टॅक्सेबल असतील. आता जर समजा यांनी या ठिकाणी जर शब्द हा नसता वापरला, कोणता? बेसिक सॅलरी हा शब्द वापरलाय त्यांनी, बरोबर ना? दिसतोय का सर्वांना? हा बेसिक सॅलरी हा शब्द वापरलाय. हा जर बेसिक्स नसता वापरला, फक्त ऑफ सॅलरी म्हटलं असतं, तर तुम्ही अमाऊंट जी 15% जी अमाऊंट आहे ती कशावर कॅल्क्युलेट केली असती? कोण सांगू शकते का? बघूया. हो, व्हेरी गुड. काय की आपण कशावर ऍड केली असती? बेसिक सॅलरी कार्ड ही घेतली असती, DA घेतला असता आणि कमिशन घेतलं असतं. आणि या तिन्हींची टोटल करून जी अमाऊंट आली, आता सुदैवाने काय याच्यामध्ये हे DA आणि कमिशन दिलेलं नाही, टोटल करून जे अमाऊंट येईल त्याच्यावर आपण ते कॅल्क्युलेशन घेतलं असतं 15%. आणि मग त्यातनं परत 12% कॅल्क्युलेशन केलं असतं आणि वजा केलं असतं. तर हा मी पुढे भविष्यात तुम्हाला अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येणार आहे, त्यावेळेस पण मी तुम्हाला समजून सांगेल. पण आता एक कन्सेप्ट सध्या तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी मी सांगितलेलं आहे. नेक्स्ट पहा,
he is provided with a car, a cubic capacity of engine is 1800 cc by factory. All the expenses included driver salary are made by the factory and the car is used for official as well as private purchase. ही काय मोटर कार फॅसिलिटी आहे. मोटर कार फॅसिलिटी परक्युजिट्स असते म्हणून मी लिहितो इथं त्या ठिकाणी मोटर कार फॅसिलिटी, मोटर कार फॅसिलिटी फॅसिलिटी आणि कंसात लिहितोय सी वर्किंग नोट नंबर 2. आता मला सांगा आपण ज्यावेळेस मोटर कार फॅसिलिटीचा मी तक्ता तुम्हाला शिकवला होता त्यावेळेस एक 5 प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायला सांगितलं होतं. आठवतंय का पहा. वर्किंग नोट नंबर 2 लिहितो या ठिकाणी मी. व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार फॅसिलिटी प्रश्न सांगा मला कोणते 5 प्रश्न विचारायचे. फर्स्ट प्रश्न क्यूबिक कॅपॅसिटी. व्हेरी गुड. सीसी ऑफ कार हा फर्स्ट क्वेश्चन झाला. नंबर नेक्स्ट दुसरा प्रश्न कार कोणाच्या मालकीची. हो कार कोणाच्या मालकीची म्हणजे ओनर ऑफ कार. देन आफ्टर नेक्स्ट ती प्रायव्हेट यूज साठी की ऑफिशियल. हा यूज ऑफ कार व्हेरी गुड. ते ड्रायव्हरचा शेवट घेऊया. चौथा प्रश्न मला एक अजून एक प्रश्न आहे. ड्रायव्हर आहे 5 नंबरला लिहितो मी. ड्रायव्हर हा रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस. व्हेरी गुड. रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस पेड बाय आणि आता काय करायचंय हे जे 5 प्रश्न आहेत हे 5 प्रश्न आपण या ठिकाणी लिहून घेतलेत. याची उत्तर आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली ना ते इन्फॉर्मेशन मध्ये शोधायचं. पहिलं वाक्य मी सुरुवातीपासून पडतो. ही इज प्रोव्हाइडेड म्हणजे काय कंपनीने प्रोव्हाइड केलेली विथ अ कार हॅव्हिंग क्युबिक कॅपॅसिटी ऑफ अ इंजिन 1800 cc म्हणजे सीसी ऑफ कार किती आहे 1800 cc. व्हेरी गुड. आपण आता ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं आपल्याला. त्याच्यानंतर सीसी बाय हीज फॅक्टरी म्हणजे ही फॅक्टरीची कार आहे. फॅक्टरी म्हणजे कोण कंपनी म्हणजेच काय कार कोणाच्या मालकीची आहे कंपनीच्या मालकीची. जाऊया परत आपल्या आन्सर कडे. ओनर ऑफ कार कोण आहे कंपनी. त्याच्यानंतर ऑल एक्सपेन्सेस इन्क्लूड ड्रायव्हर पण दिलेला आहे आणि एक्सपेन्सेस सुद्धा मेड बाय फॅक्टरी म्हणजे एक्सपेन्सेस पेड बाय फॅक्टरी आणि ड्रायव्हरला सुद्धा येस म्हणणार आपण. तर बघा रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस पेड बाय कंपनी किंवा आपण त्याला काय म्हणू एम्प्लॉयर म्हणू. इथे सुद्धा ओनर ऑफ कार काय म्हणतो मी कंपनी किंवा काय म्हणतो एम्प्लॉयर. दोन्हीचा अर्थ एकच आहे एम्प्लॉयर. आणि ड्रायव्हर दिलाय का तर ड्रायव्हरला मी येस म्हणतो ड्रायव्हर आहे. आणि अजून एक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला शोधायचं राहिले. काय बघा त्या ठिकाणी यूज ऑफ प्रायव्हेट ऑफिशियल ऍज वेल ऍज प्रायव्हेट म्हणजे बोथ पर्पज आहेत. ऑफिस आणि प्रायव्हेट पर्पज साठी कार वापरतोय तो. ऑफिस अँड प्रायव्हेट. आता बघा मी तुम्हाला तक्ता लिहून दिला होता. त्या तक्त्यामध्ये सिच्युएशन पहिला कॉलम होता. सिच्युएशन मध्ये काय सिच्युएशन तयार होतंय कार इज ओनर ऑफ कार इज एम्प्लॉयर. ही पहिली सिच्युएशन आहे बघा. म्हणजे 2 नंबरची जी सिच्युएशन आहे ना पहिल्या सिच्युएशन मध्ये जा. पहिला कॉलम बघा
तो टेबल लिहिलाय का सर्व तुम्ही? पहिली सिच्युएशन बघा, त्या सिच्युएशनने काय सांगितलंय, ओनर ऑफ कार कोण आहे? एम्प्लॉयर म्हणजे कंपनी किंवा कार प्रोव्हाइडेड बाय कंपनी, आणि रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस पेड बाय एम्प्लॉयर किंवा कंपनी. फर्स्ट सिच्युएशन तयार होते, बरोबर. दुसरा प्रश्न काय आहे आपला? यूज ऑफ कार. यूज ऑफ कार पहिला कॉलम आहे ऑफिस, ऑफिस साठी नाहीये. प्रायव्हेट, प्रायव्हेट साठी पण नाहीये. बोथ पर्पज कोणत्या, म्हणजे तिसऱ्या कॉलम मध्ये गेलो आपण. ऑफिस अँड प्रायव्हेट. हा, तिसऱ्या कॉलम मध्ये गेलो, बरोबर. तिसऱ्या कॉलम मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी बघा, फर्स्ट कंडिशन आहे कारचं सीसी कॅपॅसिटी चेक करायची. जर 1600 सीसीच्या आत असेल तर 1800 रुपये घ्यायचे. ही 1600 सीसीच्या आत आहे का? नाही. नाही. किती सीसीची आहे? 1800. 1800. म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ कार इज इक्वल टू, कार किती? 1800 सीसी. 1800 सीसी म्हणल्यावर किती घेणार आहे आपण? 2400. 2400 गुणिले 12 किती येईल? 28,800. 28,800. आणि त्याच्यामध्ये त्यांनी खाली बघा ऍड म्हटलंय सगळ्यात, ड्रायव्हर सॅलरी म्हणलंय ना. ड्रायव्हर सॅलरी किती घ्यायचे त्यांनी? 900 रुपये. 900 गुणुले पर मंथ म्हटले, बरोबर ना. हो. म्हणजे 12. 900 गुणुले 12 किती येते पहा? 10,800. 10,800. या दोन्हींची टोटल केली तर व्हॅल्युएशन ऑफ कार किती येईल? 39,600. व्हेरी गुड. 39,600. कळलं का व्हॅल्युएशन कसं केलं मी कारचं? बोला. तर अशा पद्धतीने हे व्हॅल्युएशन असणार आहे. आता मोटर कार फॅसिलिटी आपण लिहिलं होतं आपल्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये, त्या ठिकाणी डायरेक्ट आउटरला लिहा 39,600. 39,600. जर मीटिंग कॅन्सल झाली समजा तर परत एकदा रिजॉईनिंग करा, प्रॉब्लेम संपणार नाही असं मला वाटतंय. नंबर 7 ची कन्सेप्ट आपण समजून घेतली, प्रोव्हाइड कारची. त्याच्यानंतर ही हॅज ऑल्सो प्रोव्हाइडेड अनफर्निश अकोमोडेशन, बरोबर. तर त्या ठिकाणी ही फॅसिलिटी आहे रेंट फ्री अनफर्निश्ड अकोमोडेशनची. तर त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. पर्टिक्युलर कॉलम मध्ये या सर्वांनी आणि त्या ठिकाणी लिहा अनफर्निश्ड अकोमोडेशन. अनफर्निश्ड अकोमोडेशन आणि कंसातल्या सी वर्किंग नोट नंबर 3. वर्किंग नोट किती? आपल्याला 3 ची बघायची आणि तिसऱ्या वर्किंग नोट कडे येतोय मी. नंबर 3 ची वर्किंग नोट करूया. नंबर 3 कॅल्क्युलेशन किंवा व्हॅल्युएशन लिहा. व्हॅल्युएशन ऑफ अनफर्निश्ड अकोमोडेशन. पहा, आता मी एक फॉर्मॅट लिहून दिला होता तुम्हाला, तो फॉर्मॅट फक्त मला सांगायचा प्रत्येकाने. एक 4-5 ओळीचा फॉर्मॅट होता. फर्स्ट काय लिहिलं होतं मी सांगा. फॉर्मॅट होता एक 7.5% ऑब्लिक म्हटलं होतं, 10% ऑब्लिक म्हटलं होतं, 15% ऑफ सॅलरी म्हटलं होतं. आठवतंय का पहा? बरोबर ना. हो सर. हो. हा,
त्याच्यामध्ये 7.5 10% 15% ऑफ सॅलरी. त्याच्यातनं मी काय म्हटलं होतं, नंबर 2 ला अमाऊंट रेंट, नंबर 2 ची अमाऊंट काय होती सांगा ना. Rent paid. 10 लाख. रेंट पेड बाय कंपनी, फॉर्मॅट लिहिलेलाच नाही याचा अर्थ तुम्ही. रेंट पेड बाय कंपनी ही नंबर 2 ची अमाऊंट होती. आणि याच्यामधनं मी काय म्हटलं होतं, विच एव्हर इज, Less. हा, विच एव्हर इज लेस. बर, आता ह्या अमाऊंट आपल्याला परत लिहायच्यात, विच एव्हर इज लेस, ह्या अमाऊंटच टाकायच्यात फक्त. आणि याच्यामध्ये मी काय म्हटलं होतं, ऍड म्हटलं होतं ना का लेस म्हटलं होतं? Less. लेस काय म्हटलं होतं, लेस रेंट Paid. पेड, ऑब्लिक करून रिकवर्ड शब्द वापरला असेल, बरोबर ना? Oh, recovered by employer. रिकवर्ड बाय एम्प्लॉयर का एम्प्लॉई? Employee. एम्प्लॉई. आणि इथनं परत या ठिकाणी मी ऍड म्हणतोय. ऍड काय? 10% Cost of furniture. कॉस्ट ऑफ फर्निचर. ऑब्लिक Rent of furniture. रेंट ऑफ फर्निचर. आणि याच्या खाली मग मी काय म्हटलंय, व्हॅल्यू ऑफ, Valuation of accommodation. व्हेरी गुड, व्हॅल्युएशन ऑफ. आता हे अनफर्निश्ड आहे म्हणून मी काय म्हणतोय, अनफर्निश्ड. अकोमोडेशन. ओके. तर 1 मिनिट सर्वांनी आपले कॅमेरे चालू करा, थोडा वेळ. चला बघा, आपण वर्किंग नोट पर्यंत आलो होतो, व्हॅल्युएशन ऑफ अनफर्निश्ड अकोमोडेशन. आता याच्यामध्ये आपल्याला फक्त किमती भरायच्यात. ही जे मी तुम्हाला फॉर्मॅट लिहून दिलाय हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. याच्यामध्ये आपल्याला जे आहे ती माहिती भरायची, जी नसेल ती सोडून द्यायची किंवा नॉट ऍप्लिकेबल म्हणायचं. आता आपण जाऊया इन्फॉर्मेशन कडे, जिथं घराविषयी इन्फॉर्मेशन दिलेली, बरोबर. आता पहिली गोष्ट आपल्याला काय शोधायचंय की 7.5% घ्यायचं, 10% घ्यायचं की 15% घ्यायचं, कशाच्या? सॅलरीच्या, बरोबर ना. तर हे शोधण्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन कडे जावं लागेल, जे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली त्या इन्फॉर्मेशन कडे. मी आलो इन्फॉर्मेशन कडे आणि त्यांनी काय म्हटलंय पहा. आता हे 7.5% कधी घेतो? लोकसंख्येचा विचार करावा लागतो, बरोबर ना. 15%, 10% कधी घेतो आणि 15% कधी घेतो ते सांगायचं मला. 25 लाख असेल तर 15. 25 लाखाच्या पुढे जर लोकसंख्या असेल तर 15%. त्याच्यानंतर 10% कधी घेतो? 10 लाख ते 25 लाखाच्या दरम्यान. 10 लाख ते 25 लाखाच्या दरम्यान असेल तर 6 नाही 10. आणि त्याच्यानंतर 7.5% कधी घेतो? ज्यावेळेस 10 लाखापेक्षा कमी असेल. आता पहिली गोष्ट म्हणजे लोकसंख्या दिली का बघायची. लोकसंख्या दिली नागपूरची किती? 4 लाख रुपये, 4 लाख दिली त्यांनी, बरोबर ना. म्हणजे ही 10 लाखापेक्षा कमी आहे. म्हणजे आपल्याला किती पर्सेंटेज घ्यावं लागेल सॅलरीच्या? 7.5. बरोबर, 7.5% घ्यावं लागेल. तर आता मला काय करायचंय, सॅलरी कॅल्क्युलेट करायची. म्हणून मी काय म्हणतो या ठिकाणी, सॅलरी इज इक्वल टू पहिल्यांदा बेसिक पे प्लस किती डेफिनेशन वाली आयटम आहे याच्या, किती आयटम वाली डेफिनेशन आहे? किती आयटम वाली डेफिनेशन आहे? 7.
7 आयटम आहेत बरोबर. बघा बेसिक पे प्लस डीए प्लस कमिशन प्लस बोनस प्लस फीज प्लस ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस प्लस कॅश और मॉनिटरी बेनिफिट. मी हे 6-7 एकत्रच घेतले बरं. कॅश और ऑल मॉनिटरी बेनिफिट. तर अशा पद्धतीची ही डेफिनेशन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एक 7 आयटम आहेत बघा. हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6 आणि हा किती 7वा आयटम. अशा 7 आयटमची डेफिनेशन आपण काय केलेली घेतलेली. आता आपल्याला बेसिक पे माहिती आपल्याला प्रॉब्लेम मध्ये किती दिलाय. किती बेसिक पे 1,20,000. 1,20,000. डीए दिलाय का रिटायरमेंट बेनिफिट साठी आहे का तो डीए. नाही. नाही नॉट ऍप्लिकेबल. कमिशन दिलंय का नाही दिलं. नाही दिलं नील म्हणणार. नाही. बोनस शब्द दिसतोय का कुठं प्रॉब्लेम मध्ये बघा. बोनस आहे का. आपण काय करायचं इथंच बघायचं याच्यात कुठं बोनस दिसतोय का आपल्याला लिहिलेला. आपण नाही लिहिलं. मग आपण बोनसला सुद्धा काय म्हणणार नील म्हणणार. व्हेरी गुड. त्याच्यानंतर फीज दिसत नाही कुठेही फीज शब्द नाही तो सुद्धा नील असणार आहे. त्याच्यानंतर ऑल टॅक्सेबल अलाउन्सला मी काय करतोय जरा कंसात टाकतोय का कारण की हे टॅक्सेबल अलाउन्सेस बरेच दिलेत आपल्याला. ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस मध्ये मी प्रॉब्लेम मध्ये जातो. पहा प्रॉब्लेम मध्ये एकच मिनिट हा. या ठिकाणी बघा डीए घ्यायचा नाही. एंटरटेनमेंट अलाउन्स टॅक्सेबल आहे. टॅक्सेबल म्हणजे काय आउटरला. डीए सोडून बाकीचे अलाउन्सेस घ्यायचे बरं का. एंटरटेनमेंट अलाउन्स 12,000 रुपये. सीसीए सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स 2,400 रुपये. मेडिकल अलाउन्स आता कोणकोणते ऍप्लिकेबल असणार आहेत बघा. एंटरटेनमेंट अलाउन्स घ्यावा लागणार आहे. ऑल टॅक्सेबल अलाउन्स मध्ये येतोय. सीसीए 2,400. मेडिकल अलाउन्स 5,000. त्याच्यानंतर दुसरा कोणता अलाउन्स दिसतोय का अजून. अलाउन्स शब्द नाहीये. म्हणजे 3 अलाउन्सेस आहेत की जे आपल्याला घ्यावे लागतील टॅक्सेबल म्हणून. घ्यावे लागतील का नाही. हो सर. ओके चला घेऊया. तर ते तीनही अलाउन्सेस घेऊ. वर्किंग नोट कडे येतोय मी. एकच मिनिट वर्किंग नोट कडे आलो. त्याच्यामध्ये 3 अलाउन्सेस मी कोणकोणते घेतोय लक्षात राहू दे बरं का. एंटरटेनमेंट अलाउन्स 12,000 रुपये प्लस त्याच्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स नंतर दुसरा कोणता अलाउन्स होता. सीसीए किती 2,400 आणि तिसरा एक अलाउन्स होता टॅक्सेबल किती येतो. मेडिकल अलाउन्स 5,000 आणि हा कंस पूर्ण करतोय मी काय केलंय हा जो ऑल टॅक्सेबल अलाउन्स जो आयटम आहे ना हा इथं कंसात टाकलेला आहे कारण की हा जास्त अमाऊंट आहेत म्हणून मी काय केलेत एक साथ घेण्यासाठी कंसात टाकलेले आहेत. आणि कॅश और मॉनिटरी बेनिफिट आहे ना ते त्यांनी दिलंच नाही आपल्याला. कॅश और मॉनिटरी बेनिफिट नॉट ऍप्लिकेबल आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी काय लिहू शकतो कॅश और मॉनिटरी बेनिफिटला नील लिहू शकतो. आणि आता टोटल करा सगळ्याची आणि मला सॅलरी सांगा. 1,20,000 प्लस 12 प्लस 2,400 आणि प्लस 5. 1,39,400. 1,39,400 का 19,400 येते बघा बरं. 1,39,400. 1,20,000 प्लस 12,000 प्लस 2,400 प्लस 5,000. व्हेरी गुड. 1,39,000 किती आले ते 400 बरोबर. 1,39,400. 1,39,400 हे अवघड याच्यासाठी असतं की आपल्याला समजतच नाही आता हे कसं काय कॅल्क्युलेट केलं सरांनी.
पण मला असं वाटतंय की मी बऱ्यापैकी सोप्या पद्धतीने सांगितले. समजलं का सर्वांना? 1,39,400 सॅलरी कशी काढली आपण? हो ओके. हो सर. आता ह्या सॅलरीच्या पॉप्युलेशन किती त्या प्रॉब्लेम मध्ये? फक्त 4 लाख. म्हणजे आपल्याला किती घ्यायचंय? 7.5. फक्त किती घ्यायचंय? 7.5% घ्यायचे. म्हणून मी या ठिकाणी काय लिहितोय? कंसात लिहितो जरा या ठिकाणी. कंसात लिहितो. किती आपली सॅलरी आली? 1,39,400 गुणुले 7.5%. तर किती येते व्हॅल्युएशन सांगा बरं? 6,455. 6,455. 10,455 रुपये. ओके ओके. रेंट पेड बाय कंपनी. कंपनीने भाड्याने घर घेतलं असेल तर हा आयटम येतो. कधी? जर कंपनीने भाड्याने घर घेतलं असेल तरच मग रेंट पेड बाय कंपनी असू शकतं. प्रॉब्लेम मध्ये कंपनीच्या मालकीचं घर आहे असं म्हटलंय त्यांनी. प्रोव्हाइडेड बाय द कंपनी म्हटले. फॅक्टरी भाड्याचा कुठेही उल्लेख नाही कंपनीच्या. बघा तुम्ही अख्खं वाचलं. ही इज ऑल्सो प्रोव्हाइडेड विथ अनफर्निश्ड अकोमोडेशन फॉर द विच एम्प्लॉयर चार्ज ₹500 पर मंथ. फेअर रेंट ऑफ द हाऊस ₹24,000. फेअर रेंट दिले. तसं जर घर घ्यायचं असेल तर गृहीत भाडं दिले 24,000. पण रेंट ऑफ हाऊस असं दिले का? हे फेअर रेंट. फेअर हा शब्द आहे ना आपल्याला अनफेअर करण्यासाठी वापरलेला आहे. म्हणजे आपल्याला इथं कन्फ्युज करण्यासाठी वापरलाय. फेअर रेंट आहे ते. नुसतं द रेंट ऑफ हाऊस म्हटलं असतं तर ते घर भाड्याने असं म्हटलं असतं. पण ते फेअर रेंट आहे त्यामुळे ते घर भाड्याने नाही. हाऊस इज ओन बाय द एम्प्लॉयर. पूर्णच्या पूर्ण शब्द वापरला बघा. हाऊस इज ओन बाय द एम्प्लॉयर. एम्प्लॉयर म्हणजे काय? कंपनी. कंपनीच्या मालकीचं घर आहे. कंपनीच्या मालकीचं घर आहे म्हणून हे काय घर कशाचं नाही, भाड्याने घेतलेलं नाही. त्यामुळे हे रेंट पेड बाय द कंपनी नॉट ऍप्लिकेबल म्हणणार या ठिकाणी. आणि ह्या अमाऊंट पैकी विच एव्हर इज लेस. लेस कोणती असेल? एकच अमाऊंट भेटली, दुसरी तर आपल्याकडे नाहीच. म्हणजे जी उपलब्ध आहे तीच विच एव्हर इज लेस असणार आहे. काय? 10,455. आणि 459. किती येते? 459. 459 येते का 55 येते? बरोबर हेच. हो 455 माझ्या अंदाजे. तर पहा पुढं. आता आपल्याला काय वजा करायचं यातनं? रेंट. रेंट पेड किंवा रिकवर्ड बाय एम्प्लॉई. एम्प्लॉई कडून कंपनी काय रेंट घेते का? तर घेते असं कळते. पहा या ठिकाणी, त्या ठिकाणी दिले बघा. या ठिकाणी कुठं दिले? अकोमोडेशन विच एम्प्लॉयर चार्ज ₹500 पर मंथ. प्रत्येक महिन्याला ₹500 रेंट घेते. म्हणजे हे या ठिकाणी वजा करावं लागेल ₹500. लक्षात राहू द्या मी काय काय कोणत्या कोणत्या कुठनं फिगर आणतोय. रेंट पेड बाय एम्प्लॉई 500 गुणुले 12 किती येतील? कोण सांगते? 6,000. 6,000 वजा करावे लागतील 10,455 मध्ये. तर किती राहतील? 4,455. 4,455. फर्निचर दिलंय का घरामध्ये? अनफर्निश्ड अकोमोडेशन आहे. म्हणजे फर्निचर आहे का? नाही. म्हणजे फर्निचरची अमाऊंट काही नॉट ऍप्लिकेबल येईल, दिलीच नाही. आणि मग जी अमाऊंट येईल खाली या ठिकाणी, जी अमाऊंट आपल्याला उपलब्ध असणार ती व्हॅल्युएशन ऑफ अनफर्निश्ड अकोमोडेशन किती? 4,455. ही आपली अनफर्निश्ड अकोमोडेशनची अमाऊंट असणार आहे. ही आपण त्या ठिकाणी व्हॅल्युएशन साठी घेणार. तर अशा प्रकारे विद्यापीठाचे पेपर मी ज्यावेळेस चेक करायचो त्यावेळेस जेवढे पेपर चेक केले त्याच्यामध्ये हे व्हॅल्युएशन अगदी 1-2-3 मुलांचं नाही तर बऱ्याचशा मुलांचं चुकलं होतं. कोणाचंही बरोबर नव्हतं. 4,455 रुपये आपण काय लिहिले? अनफर्निश्ड अकोमोडेशनची व्हॅल्यू. कशी कॅल्क्युलेट केली समजलं का? हो सर. ओके चला पुढे जाऊया. आपण 8 नंबर पर्यंत आलतो. 8 नंबरचं कॅल्क्युलेशन बघितलं. इंटरेस्ट on accumulated balance of recognized provident fund at 13% per annum is
26,000. आता मी एक प्रश्न विचारतो, आपण ज्यावेळेस प्रॉव्हिडंट फंडची थेअरी मी तुम्हाला समजून सांगितली ना, त्या थेअरीची खाली इंटरेस्ट ऑन आरपीएफ होतं, त्याचं एक्झम्पशन दिलं होतं. किती होतं कोण सांगतंय? 12%. 12% का 9.5% आहे? 12% हे कॉन्ट्रीब्युशन साठी आहे. 9.5%. 9.5. व्हेरी गुड. इंटरेस्ट ऑन आरपीएफ रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड किती टक्के भेटलाय? तो 13% ना? 13%. अमाऊंट किती आहे? 26,000 ना? हो, मी ती इनरला लिहिली 26,000. आणि याला या ठिकाणी म्हणतोय लेस एक्झम्पशन ऍट 9.5%. आणि कंसात लिहितोय 26,000 आपल्याला भेटलेत. किती टक्केने? 13%. 13%. म्हणून मी काय लिहिले बघा, 26,000 भागिले 13 गुणुले आपल्याला पाहिजे किती एक्झम्पशन साठी? 9.5. 9.5 पाहिजे. आता हे मी एका लाईन मध्ये लिहिले, तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकता. 26,000 भागिले 13 गुणुले 9.5%. अमाऊंट किती येते पहा, मला सांगा. 19,000. 19,000. व्हेरी गुड. किती आली? 19,000 रुपये. म्हणजे 26,000 जर 19,000 वजा झाले तर आउटरला किती येतील? 7,000. 7,000 रुपये आउटरला येतील. समजलं कसं कॅल्क्युलेट केलं ते 7,000? ओके. देन आफ्टर नेक्स्ट, जर हे आपल्याला जर माहित असतील की एक्झम्पशन किती आहे वगैरे तर प्रॉब्लेम सोपा आहे. आणि जर माहित नसतील तर अवघड आहे, काहीच कळणार नाही तुम्हाला. हे जर माहित नसतं ना, आता समजा इथपर्यंत तुम्ही केलं असतं समजा, तर एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन माहित नाही, जमणार नाही. त्याच्यानंतर कार फॅसिलिटी माहित नाही, सॉल्व्ह करायला जमणार नाही. आणि ह्याला एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशनला 3 मार्क, कार फॅसिलिटीला 3 मार्क, रेंट फ्री अकोमोडेशनला 4 मार्क असतात. त्याच्यानंतर हे इंटरेस्ट ऑन आरपीएफ माहित नाही, 2 मार्क गेले समजायचे. आणि हे प्रोफेशनल टॅक्स पेड म्हटलंय, पेड बाय एम्प्लॉई आहे, कोणी दुसरा पेड केलेला नाही, स्वतःनेच पेड केलाय, कंपनीने पेड केलेला नाही. हे कुठं घ्यायचं? आपल्याला डिडक्शनला घ्यायचं आहे. त्यामुळे आपलं सगळे इन्कम जे होतं त्याला भेटलेलं ते आपण सगळे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करून घेतलेलं आहे. आता मी जातो प्रॉब्लेम कडे आणि याची टोटल करतो आउटर कॉलमची. किती येते कोण सांगते मला? ग्रॉस सॅलरी किती येते सांगा. टोटल करा सगळ्या आउटर कॉलमचे. ₹2,42,055. 2,42,055. व्हेरी गुड धनश्री. याला काय म्हणणार आपण? ग्रॉस सॅलरी म्हणणार याला. ग्रॉस सॅलरी ही आपली आली 2,42,055 रुपये. आणि याच्यातनं आपल्याला काय लेस करायचे? डिडक्शन. म्हणून मी काय म्हणतो या ठिकाणी? लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16 त्यातलं पहिलं डिडक्शन सांगा बरं. Standard. व्हेरी गुड. नंबर फर्स्ट स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन किती आहे? सेक्शन 16 सबसेक्शन रोमन फर्स्ट. अमाऊंट किती स्टँडर्ड डिडक्शनची? 50 कंपल्सरी. याच्या अगोदर ती 40 होती. 50,000 रुपये. त्याच्यानंतर नंबर बी एंटरटेनमेंट अलाउन्स.
एंटरटेनमेंट अलाउन्स किती आहे अंडर सेक्शन 16 रोमन 2. हा अमाऊंट किती सांगा एंटरटेनमेंट अलाउन्सची बघू कोण सांगते. बोला काय करावं लागेल एंटरटेनमेंट अलाउन्सच्या बाबतीत पटकन बोला. हा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का? नाही. मग नाही. एंटरटेनमेंट अलाउन्स त्याला ऍप्लिकेबल आहे का? नाही. म्हणून त्या ठिकाणी लिहायचं नॉट ऍप्लिकेबल. आणि नंबर 3 डिडक्शन कोणतं आहे? प्रोफेशनल. प्रोफेशनल टॅक्स अंडर सेक्शन 16 सबसेक्शन रोमन 3. अमाऊंट किती लिहिणार या ठिकाणी? प्रोफेशनल टॅक्स आपल्याला प्रॉब्लेम मध्येच दिलेली असेल बघा या ठिकाणी किती दिली पहा. प्रोफेशनल टॅक्स 2500 रुपये. लास्ट इन्फॉर्मेशन 10 नंबरची 2500 रुपये. 2500 आणि याची आउटरला टोटल किती येणार? 2500 52,500 रुपये. 52,500. आणि आता मला सांगा आपली नेट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी किती असेल? 1,89,555. बरोबर आहे का बाकीच्यांचं? हो. 1,89,555. हे काय आपलं याला नाव देणार तुम्ही नेट टॅक्सेबल इन्कम. नेट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. आणि हे तुमचं आन्सर असणार आहे. जर ऑफलाईन परीक्षा असती तर हा प्रॉब्लेम तुम्हाला 16 मार्काला परीक्षेला विचारला जातो आणि अतिशय सोपा आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय माहित असले पाहिजेत? डिडक्शन माहित असले पाहिजेत. नाहीतर मग खूप अवघड आहे जर डिडक्शन माहित नसतील तर. समजलं का याच्यामध्ये कोणाला काय डिफिकल्टी किंवा काय अडचण? सर हे समजलं नाही मला. आता 2 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो आज घेणे शक्यच नाही कारण की दुसरं लेक्चर त्याच्यात पूर्ण गेलं. काय अडचण आहे का कोणाला? नाही सर. ओके समजला सर्वांना?